नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो, ई श्रम कार्ड ऑनलाईन पद्धतीने कसे काढायचे किंवा ई श्रम कार्डवर कोणती स्कीम आहे किंवा ई श्रम कार्ड म्हणजे काय किंवा ई श्रम कार्डचे फायदे काय आहेत याची सर्व ए टू झेड माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। मित्रांनो, ऑनलाईन ई श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक आणि ज्याला तुम्ही नॉमिनी लावणार आहेत त्याचे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आता ई श्रम कार्डवर 3000 पेन्शन मिळणार आहे असा कोणताही जी आर आजपर्यंत आलेला नाही। तसा जर शासनाचा जी आर आला तर आपण एक नवीन व्हिडिओ करूया, बट अजून तसा पेन्शन वगैरे अजून तसं काही मिळणार नाहीत। ई श्रम कार्ड हे असंघटित कामगारांसाठी काढलेले एक कार्ड आहे। त्याचे काय फायदे आहेत याची सर्व डिटेल पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण ई श्रम कार्ड कसे काढायचे यावर आपण व्हिडिओ करणार आहोत। ए टू झेड माहिती असणार आहे, ए टू झेड माहिती तुम्हाला मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूयात। ई श्रम काढण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॅम्प्युटरमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करा। क्रोम ब्राउझर ओपन करून सर्च बारमध्ये ई श्रम कार्ड असे सर्च करा। सर्च करून झाल्यानंतर तुमच्यासमोर वरची एक वेबसाईट येईल, ई श्रम कार्ड होम, याला क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो। याला क्लिक करून झाल्यानंतर तुमच्याकडे एक नवीन पोर्टल ओपन होईल। गो टू मेन पेजला क्लिक करायचं आहे आणि राईट साईडला तुम्हाला रजिस्टर ऑन ई श्रम याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल। इथं तुम्हाला आधारला जो नंबर लिंक आहे तो फिल करायचा आहे आणि खाली तुम्हाला तो कॅप्चर जशाचा तसा फिल करून खालचे जे दोन ऑप्शन आहेत त्या दोघांना नो करायचं आहे। जर तुम्ही येस केले तर तुमचं कार्ड हे होणार नाही, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायची खालचे जे दोन ऑप्शन आहेत त्यांना नो करायचं आहे। डिटेल भरून झाली, मी सेंड OTPला क्लिक करणार आहे। कॅप्चर टाकताना ॲक्युरेट टाका म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। सेंड OTP सेंड झाला। आता मोबाईल नंबरला एक OTP जायलेला आहे जो तुमच्या आधारला लिंक आहे, तो OTP टाकायचा आहे आणि कॅप्चर जो आहे तो जशाच्या तसा परत फिल करायचा आहे। तुम्ही लक्षात घ्यायचे, तुम्हाला प्रत्येक वेळेस OTP जाईल तर प्रत्येक वेळेस कॅप्चर हा फिल करायचा आहे। मी बघा आता OTP टाकून घेतो आणि लगेच कॅप्चर फिल करून आपण सबमिट बटनाला क्लिक करूया। झाला OTP टाकून आता कॅप्चर फिल करून घेतो आणि सबमिट बटनाला क्लिक करतो। ए टू झेड माहिती नीट समजा। आपल्या चॅनलला नवीन आले असणार तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। हे बघा सबमिट केलं। आता तुम्हाला इथं आधार नंबर फिल करायचे, ज्या व्यक्तीचे आपण ई श्रम कार्ड बनवतोय त्याचा आधार नंबर इथं फिल करायचा आहे। मी पूर्ण आधार नंबर फिल करून घेतो। तो कॅप्चर आपल्याला जशाच्या तसा तिथं टाकायचा आहे, मी तो देखील टाकून घेतो आणि खाली इन्स्ट्रक्शन आहे त्याला टिक करायचं आहे। त्याला टिक करून झाल्यानंतर खाली सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे। टिक करून आलं, आता सबमिट बटनाला क्लिक करतोय। झालं। आता तुम्हाला परत OTP येईल, जो आधारला नंबरला लिंक असेल त्याला OTP येईल। तो OTP परत टाका, परत कॅप्चर फिल करा आणि खाली व्हॅलिडेटला क्लिक करायचं आहे। मी तुमच्यासमोर लाईव्ह OTP टाकून दाखवतोय, लाईव्ह कॅप्चर टाकून दाखवतोय। सेम जसे तसा कॅप्चर टाका आणि खाली व्हॅलिडेट बटनाला क्लिक करा। झालं, व्हॅलिडेटला क्लिक करायचं आहे। मी करून देतो आणि पुढच्या स्टेपला आपण वळूया। आलं। आता ही प्रोफाईल तयार झालेली आहे तुमची। तुम्हाला राईट साईडला जे ऑप्शन दिलेले आहेत 6, तुम्हाला सर्व ऑप्शन भरायचे आहेत, पूर्ण डिटेल भरायची तुम्हाला। त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू अँड याला क्लिक करायचं आहे। झालं। आता बघा इथं तुम्हाला सर्व तुमची डिटेल तुम्हाला इथं फिल करायची। आता तुम्ही डिटेल फिल करत असताना तुमचं मॅरिड स्टेटस टाकायचं आहे। तुम्ही लग्न झालं आहे की नाही झालं आहे ते टाका। मॅरिड असणार तर मॅरिड टाका, अनमॅरिड असणार तर अनमॅरिड टाका। इथं हस्बंड नेम टाका मॅरिड असणार तर, आणि जर लग्न झालं नसेल तर फादर नेम टाका। लग्न झालं आहे, मी हस्बंड नेम टाकतोय। हस्बंड नेम पूर्ण टाकायचं आहे, शॉर्टकट टाकू नका। पूर्ण जे आधार कार्डवर नाव असेल ते पूर्ण ए टू झेड टाका। खाली त्यांची कॅटेगरी देखील तुम्हाला टाकायची। हे बघा, ही कॅटेगरी SC ST OBC जनरल जे असेल ते फिल करा। आता वरती स्क्रोल करून खाली बघा, हे महत्त्वपूर्ण आहे, नॉमिनीची डिटेल भरायची तुम्हाला। सर्व डिटेल नीट बघा, मी सर्व ए टू झेड माहिती भरून देतो। सर्व डिटेल भरून खाली कास्ट सिलेक्ट करा, खाली स्क्रोल करा। आता नॉमिनी डिटेल टाकायची तुम्हाला, जे तुम्हाला वारस लावायचे त्याची नॉमिनी डिटेल टाकायची। तर नॉमिनीचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, नंतर जन्मतारीख, नंतर मेल फिमेल, मेल आहे की फिमेल आहे ते फिल करा। खाली रिलेशन, तुमचं नॉमिनीशी काय रिलेशन आहे ते फिल करायचं आहे। ॲड्रेस टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर फिल नाही केला तरी चालेल आणि सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचे। मी पूर्ण डिटेल भरतोय, नीट पहा। नाव पूर्ण टाका, जन्मतारीख सिलेक्ट करा, सर्व डिटेल फिल करून घ्या। हे बघा डिटेल फिल करून झाली आहे। आता सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे। 2 स्टेप पूर्ण झाला। आता तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे। ॲड्रेस टाकण्यासाठी तुम्हाला वरती तुमचं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे, महाराष्ट्र। खाली तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे।
जिल्हा सिलेक्ट करून झाल्यानंतर खाली तुम्हाला अर्बन आणि रुरल 2 ऑप्शन येतील. तुम्ही शहरी भागात राहता की ग्रामीण भागात राहता ते सिलेक्ट करून घ्यायचे. मी ग्रामीण भागात राहतो म्हणून ग्रामीण सिलेक्ट करतो आणि तिथं ॲड्रेसवर तुमच्या गावाचं नाव, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं सर्व जे तुमचे डिटेल आहे ते पूर्ण ॲड्रेस जसा जसा फिल करा. पिनकोड फिल करा. हे बघा मी सर्व डिटेल फिल करून घेतो आणि पूर्ण डिटेल फिल अशी करायची, तुमचा आधार कार्डवर जो पत्ता आहे तो सेम तशाच्या तसा इथं फिल करायचा आहे. झालं. आता स्क्रोल करून वरती या. खाली आता तुम्हाला दुसरा परत येईल. आता इथं तुम्हाला टाकायचे स्टेइंग ऑफ करंट लोकेशन. तुम्ही तुमच्या लोकेशनला कोणत्या वर्षापासून राहत आहेत ते सिलेक्ट करायचे. ते जरा माहितीपूर्वक सिलेक्ट करा. परत खाली तुमचा परमनंट ॲड्रेस कोणता आहे, जर तोच असेल तर वरचा सेम ॲड्रेस तिथं तुम्हाला फिल करायचा आहे. आणि तुम्ही जर करंट ॲड्रेस म्हणजे तुमचा दुसरा असेल, तुम्ही दुसरीकडे राहायला घेत असेल तर दुसरा टाकायचा आहे. माझा सेम आहे म्हणून सेम फिल करतो आणि सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करतो. झालं. आता मात्र तुम्हाला तुमचे एज्युकेशन सिलेक्ट करायचे. तुम्ही शिकलेले आहेत, तुम्ही प्रायमरी वगैरे मिडल सेकंडरी काय शिकले आहेत ते सिलेक्ट करायचे. शिकले नसणार तर नॉट रिलेटेड करून द्यायचं. आता इथं तुमचं जे इन्कम आहे ते किती आहे, 10,000च्या खाली आहे का, 10,000, 20,000, 30,000 जे असेल ते सिलेक्ट करा. सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करा. आता इथं महत्त्वाचं आहे तुम्ही काय काम करतात ते महत्त्वाचं. इथं फिल करताना तुम्ही तुमच्याकडे उद्योग कोणता आहे ही लिस्ट पाहण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे आणि इथं एक लिस्ट येणार आहे. इथं तुम्ही तुमच्या कामाचा कोड कोणता आहे किंवा तुम्ही 2-3 कॅपिटल अक्षरं टाकून देखील सर्च करू शकता. हे बघा इथं यादी पूर्ण, मी ही यादी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथं तुम्ही तुमच्या कॅटेगरी, तुम्ही कोणत्या याच्यात कामात तुम्ही बसतायत याची डिटेल तुम्ही बघून घ्यायची आणि तरच तिथं सिलेक्शन तुम्हाला करायचं आहे. आता मी ज्याचा फॉर्म भरतोय तो एक मोलमजुरी करणारा व्यक्ती आहे शेती कामात, तर त्याच्यासाठी लेबरर ॲग्रिकल्चर सिलेक्ट करायचं आहे. आणि तुम्ही किती वर्षापासून काम करताय ते देखील टाकायचं आहे. ते टाकून झालं. खाली कोणतीही डिटेल भरायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला तुमचं तुम्ही काम काय करता ते टाकायचं आहे आणि तुम्हाला किती वर्षापासून करताय ते टाकून सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. झालं. आता इथं बँक डिटेल टाकायची. वरती बँक नाव टाका. खाली तुमचा अकाउंट नंबर दोघं ठिकाणी फिल करा ॲक्युरेट. तुमचं नाव फिल करा. तुमचा जो IFSC कोड आहे तो फिल करा. खाली ॲटोमॅटिक बाकीची माहिती येऊन जाईल. हे बघा मी तुमच्या समोर सर्व डिटेल भरून घेतो. माझी डिटेल भरून झाली. आता IFSC कोड टाकल्यानंतर सर्चला क्लिक केलं. हे बघा ॲटोमॅटिक सर्व डिटेल येऊन जाणार आहे. खाली तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. फक्त माहिती भरताना सांभाळून भरा. झालं. तुमची पूर्ण इन्स्ट्रक्शन येऊन गेलेली आहे. तुम्ही तुमचं लोकेशन, तुम्ही डिटेल इथं सर्व तुम्ही बघून घ्या. तुमचा अकाउंट नंबर बरोबर आहे का, तुमचा ॲड्रेस बरोबर आहे का, तुमचा आधार नंबर बरोबर आहे का, सर्व फिल करायचं. खाली इन्स्ट्रक्शनला टिक करायचं आणि इथं नो करा, लक्षात राहू द्या आणि सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं जे श्रम कार्ड आहे ते रेडी आहे. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या देखील श्रम कार्ड बनवू शकता आणि त्या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ देखील घेऊ शकता. तर असेच नवनवीन व महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.